सो मच. हॅलो हॅलो. सचिन भंडारी आपल्याला विनंती आहे, पण एक मॅच मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे आपण. सचिन भंडारी या. चला स्कायरा 11 ऐक गावदेवी शिरडून संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लगेच उतरायचं. पाव विनर विनर अशी मॅच पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. वेलकम उसाटणे संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहतो आपण स्कायरा. जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये दमदार खेळी राहिली आहे दोन्ही खेळाडूंची. एका साइडला सागर पाटील, त्याच्या सोबतीला पाहतो पण संकेत पाटील. पहिल्या मॅच मध्ये पाहिला पण सागर तब्बल 48 धावा आणि त्यानंतर त्याच्या सोबतीला संकेत पाटीलने तब्बल 31 धावा. म्हणजे दोन्ही खेळाडू चांगले राहिले होते. 82 धावेचं पाठलान करत असताना 2 चेंडू राखून तो सामना जिंकला होता. ह्या मॅच मध्ये बघू काय घडेल बिघडेल. पहिलाच गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. तन्मयचा वापर केलाय. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये किती धाबा जमा करेल यावरती लक्ष असेल उसाटणे संघाचा. संकेत पाटील त्याच्या सोबतीला सागर पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला थोडासा स्पीड अप करायचा आहे आपण. स्ट्राइक एंडला सज्ज झालाय संकेत पाटील. बघा प्रत्येकी संघाला सूचना असेल आपण भरपूर वेळ घेता, अन्यथा सामने कमी षटकांचे केलवले जातील. आपण जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येकी ओव्हर मध्ये टीम मीटिंग करू नका. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होईल तेव्हाच आपल्याला टीम मीटिंग करता येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. ओ टू रमेश.
हो पहिला चेंडू खोला टाकला होता डायरेक्ट करण्याचा प्रयत्न आणि लेग बाईच्या स्वरूपात सिंगलच्या मदतीने श्री गणेशा झालाय. अकाउंट ओपन झालाय एका दाबेने. वेलकम उसाटणे संघाचा अकाउंट ओपन झालाय. स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली. स्ट्राईकला आणण्याचं काम केलं सागर पाटील. संकेत पाटील सागर पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. हो चांगला हलक्याचा कट केलाय चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. काय क्षेत्ररक्षण राहिलाय. एका ऍक्शन मध्ये चेंडू स्टॉप फेकलाय तोपर्यंत मात्र सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला दोन्ही आकड्यावरती. सुरुवात मात्र दमदार राहिली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. खोला टाकलाय खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हो कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर संकेत पाटीलला मात्र माघारी परतावा लागला असता. असं काही घडले नाहीये मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाली आहे. टोटल पाहत आहे तिन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचला. वेलकम उसाटणे संघ. समोर पाहत आहे स्कायरा 11 गावदेवी शिरडून संघ खेळत असताना. हो यावेळेस मात्र झेल चांगला सोपा झेल टिपून पडलाय आणि मोठा मासा गलाला सापडलाय. सागर बॅक टू डगआउट. आणि मैदानाच्या बाहेर पाहत आपण प्रेक्षक आनंद घेत असताना डान्स करत असताना पाहता आपण त्यांचे करूया कौतुक. मैदानाच्या आतमध्ये पाहतो नवीन फलंदाज एंटर झालाय नितीन पाटील. सागर भरपूर सस्त्यामध्ये बाद झालाय. मागचा सामना पहिला तब्बल 48 धाबा कुठून काढल्या होत्या. या सामन्यामध्ये थोडासा लवकर बाद झालाय सागर. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील जर्सी क्रमांक 12. तन्मय पाटीलचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली आहे. सागर पाटील सारख्या फलंदाजाला शांत करण्यात गेला गोलंदाज तन्मयला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो खोला टाकलाय आल्या उडवला. ओहो नितीन पाटीलचा हा धमाका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. विनायक पाटील उसाटणे हे उपस्थित आहे. या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत साहेब. या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आदर्श क्रिकेट संघ खरडच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. आल्या उडवलाय नितीन पाटीलने. ओ पुन्हा एकदा ओहो उड़ाया जाएगा तारा मंडल में 6 रनों के लिए बिग हिट. टीम मीटिंग नको यावरती लक्ष सुद्धा. वेळेचा पूर्णपणे बंधन असेल दोन्ही टीमला. स्कायरा 11 आई गावदेवी शिरडून संघ यावरती फोकस करा आपण. वेळेवरती त्यानंतर पाहतोय संकेत पाटील त्याच्या सोबतीला ज्या प्रकारे नितीन पाटील आला ना त्या प्रकारे मात्र तन्मयवरती तुटून पडला. 2 चेंडूवरती 2 मोठे धमाके. काय फटके आणि भरपूर ताकदीचा वापर राहिलाय. काय फटकेबाजी राहिली आहे. काय फटकेबाजी नितीनची. सुरुवातीच्या 4 चेंडू मात्र तन्मयच्या नावावरती राहिले होते. त्यानंतर ज्या प्रकारे नितीन मैदानाच्या आतमध्ये आला ना त्या प्रकारे नितीन मात्र तन्मयवरती तुटून पडला. काय फटकेबाजी राहिली आहे. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती
मानस पाटीलचा वापर केला गेला मैदानाच्या आतमध्ये स्कायरा 11 आई गावदेवी शिरडून संघाच्या माध्यमातून हा दुसरा गोलंदाज मानसचा वापर केला स्ट्रायकेटला फलंदाज संकेत पाटील शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा मात्र थोडासा अंगलट ठरलाय का हा प्रश्न पडलाय आता एक धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धाबा खर्च केल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला वेलकम उसाटणे संघ एक गड्याच्या मोबदल्यात 17 या आकड्यावरती 17 का खतरा भाई किसके लिए बनेगा देखा जाए मैदान के अंदर एका साइडला स्कायरा 11 शिरडून संघ पाहत आहे त्याच्या आगे फाइट करत असताना वेलकम उसाटणे संघ आणि वेलकम सुद्धा केला संकेत पाटीलने फेकून दिला लांबच लांब हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार नाही म्हटलं जातं सासू असली ना मेवणी फसली आणि बायको नुसती बघत बसली असा कार्यक्रम पाहिला आपण मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील ऑन द फायर झाला ज्या प्रकारे नितीन पाटील फायर झाला त्या प्रकारे मात्र संकेत पाटील फायर झाला पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा चपराक शॉट पाहतोय चाबूक शॉट गॅप आहे आणि चेंडूला अडवला गेलाय वाह काय क्षेत्ररक्षण केलं जातोय स्वतःने मात्र चेंडूवरती झोकून दिला ना तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 100% प्रयत्न केलेत त्या ठिकाणी खेळाडू होता प्रथमेश पाटील काय क्षेत्ररक्षण केलाय वाह नितीच आपल्या धावा मात्र 2 धाबा रोखल्यात आपल्या संघासाठी टोटल पहिली धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वेलकम उसाटणे संघ सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली होती मात्र सुरुवातीला स्टार्ट दिला नितीन पाटील आणि संकेत पाटीलने झेल उडाली आणि झेल मात्र सोडलाय कोणाचा या झेलची किंमत मात्र मोजावी लागेल स्कायरा 11 शिरडून संघाला संकेत पाटीलला मात्र मैदानाच्या आतमध्ये जीवनदान म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखा पहा ज्या संकेत पाटीलची झेल सोडली त्या झेलची किंमत मात्र मोजावी लागेल मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळाली सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला वेलकम उसाटणे संघ 26 आकड्यावरती ओहो चांगला फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा थोडीशी आतली कडा मात्र मैदानाच्या आतमध्ये घेत असताना नितीन पाटील होता स्ट्राइकला एकच धाव मिळेल एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला वेलकम उसाटणे संघ 28 आकड्यावरती एक गडी बाद 27 आकड्यावरती पाहतो आपण सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली होती पहिल्या षटकामध्ये त्यानंतर मात्र नितीनने स्टार्ट दिला होता चांगली फटकेबाजी पाहिली 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र संकेत पाटीलला जीवनदान मी म्हटलं होतो संकेत पाटीलला जीवनदान म्हणजे स्वतःवरच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं होता आणि त्या झेलची किंमत आता मात्र स्कायरा 11 शिरडून संघाला मोजावी लागेल बिग हिट षटकार जे पहा 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय टोटल स्कोर जाऊन पोहोचला एक गडी बाद 33 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये 15 पाहिल्या दुसऱ्या षटकामध्ये पाहिले आपण तब्बल 18 धावा खर्च केल्यात म्हणजे दोन्ही षटक थोडेसे महागडे ठरल्यात जरूर सागर पाटील लवकर बाद झाला जरूर त्यानंतर मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानाच्या मध्ये आतमध्ये खेळत असताना पाहतो आपण संकेत पाटील आणि नितीन पाटील ही दोन्ही फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चांगला खेळ सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये वेलकम उसाटण्याच्या माध्यमातून प्रति हल्ला चढवला जातोय स्कायरा 11 गावदेवी क्रिकेट संघ शिरडून वरती 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती नवीन गोलंदाज पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय तेजसचा वापर केला गेलाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला फलंदाज नितीन पाटील ओहो समोर टाकला होता थोडासा या चेंडूवरती गती कमी होती बीट केलाय नितीनला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय डॉट चेंडूची सांगता मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला होता तेजस
याही मॅच मध्ये मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू मात्र डॉट फेकला. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राइक एंडला फलंदाज नितीन पाटील. ओहो फुल टॉस होता. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी थोडासा फंबल. ओहो खराब फिल्डिंग पाहतो आपण आणि खराब फिल्डिंगचा नतीजा चेंडू जाई सीमा पार. नितीन पाटीलच्या बॅट मधनं हा दमदार चौकार. पहा एका साईडला जीवनदान मिळालेला फलंदाज पाहतो आपण संकेत पाटील त्याच्या सोबतीला कांद्याला कांदा लावून देत असं खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील तुटून पडला या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जातोय फेकला जातोय तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एका धाबीच्या मदतीने तो स्कोर जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती. तिसरा षटक सुरू आहे. टोटल पाहिली आहे वेलकम उसाडणे संघ जाऊन पोहोचला एक गडी बाद 38 या आकड्यावरती. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती तेजस या गोलंदाजाला. पहिला चेंडू डॉट त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय संकेत पाटील पाहतो आपण. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. काय क्षेत्ररक्षण केलं जातोय मंथनच्या माध्यमातून. चांगली चेंडूची अडवणी केली जाते तोपर्यंत मात्र एकच धाव एका धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय वेलकम उसाडणे संघ 39 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्राइक केला फलंदाज नितीन पाटील. ओहो खोला टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या वेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये काही गरज नव्हती आणि विकेट किपरच्या माध्यमातून चांगली चालाखी दाखवली. झटका क्रमांक लागतोय वेलकम उसाडणे टीमला. हा दुसरा एकोणचाळीस या आकड्यावरती नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये रोहित. रोहित मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तेजस. कमबॅक करत असताना या षटकामध्ये पाहिलं आपण अजूनही सलामीला आलेला फलंदाज संकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय रोहित. ओहो आलेला उडवला रोहितचा ब्रँड या चेंडूवरती. चेंडू जाई सीमा पार आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
षटकानंतर शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडला. आता वेलकम मुसाटे संघ स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज झालाय. संकेत पाटील त्याच्या सोबतीला एका षटकारावरती खेळत असताना फलंदाज रोहितला पाहता आपण. नवीन गोलंदाज पाहतो आपण, चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज शेवटचा षटक घेऊन आलाय. हिमांशूला पाहता आपण. ओहो, खोलात टाकलाय, खोदून काढलाय आणि हा ब्रँड दाखवत असताना संकेत पाटीलचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड काय फटका होता. फटक्यामध्ये नजाकत होती, ताकद भरपूर होती. संकेत पाटीलचा ब्रँड चिपकून दिलाय चेंडूला. ज्या झेलची किंमत आता मोजावी लागेल स्कायरा 11 शिरडून संघाला. चला चेंडू द्यायचंय आपण. चला मॅच बॉल आलाय. विचार केला ना काय फटका होता. समोर टाकला होता ना, समोरच फेकून दिलाय संकेत पाटीलने. टोटल पहिला पण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्या तब्बल स्कोर कार्ड वरती 51 धाबा 51. रोहित आणि संकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत पाटील. फुल टॉस आहे, चांगला फटका पाहतो, गॅप शोधली आहे. चेंडू एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. हा संकेतच्या बॅट मधनं षटकार नंतर आलेला हा दमदार चौकार. फटका पाहिला पण संकेतच्या बॅट मध्ये आता तुटून पडलाय गोलंदाजावरती. थोडासा झेल सोडली आणि झेलची किंमत मात्र मोजावी लागते. स्कायरा 11 एक गावदेवी शिरडून संघाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय संकेत पाटील. तुटून पडलाय. हो हो, क्रॉसच बॅट खेळण्याचा एक दफतर पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरी पूर्ण होईल का? तुतुमय थोडीशी खराब फेकी पाहतो आपण. आखो मे इशारा पाहतो मैदानाच्या आतमध्ये. रोहित आणि संकेत मध्ये तालमील मात्र भरपूर जुडल्या. एक धाव होती तिथं लगेच मात्र दुहेरी मध्ये कन्वर्ट केल्या. या 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 57 या आकड्यावरती. 57 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. अजूनही मात्र या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा खर्च केले त्या गोलंदाजाने. हिमांशूने पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, स्लोगर गतीचा चेंडू फेकला होता. या ठिकाणी पहा, 3 तिगाडा काम बिगाडा. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय 1+5 म्हणजे 1+4 म्हणजे हा पंजा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बिना पायल के बजे घुंगरू छम छम छम. तर चला यापुढील मॅच असेल चिंचुवली बी वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल संघ तलोजा मजकूर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा. बघा प्रत्येकी मॅचचा टॉस हा इनिंग ब्रेक मध्ये करणं अनिवार्य आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच उपस्थित व्हायचे. 62 धावा. फुल टॉस होता, भिरकावला. ओ क्षेत्ररक्षणाला चकमा आणि यावेळेस मात्र चकमा दिला संकेत पाटीलच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा चौकार. चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 66 या आकड्यावरती. 66. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. खराब गोलंदाजी पाहता हिमांशूची. 21 धावा अद्याप खर्च केल्या त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. खोला टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा कॉल केलाय संकेत पाटीलने. तू मै पाहतो आपण. कदाचित आता फलंदाज रोहितला परतावा लागेल. एकच धाव मिळेल. रोहित बॅक टू डगआउट.
नवीन फलंदाज एंट्री झालाय मैदानाच्या आतमध्ये मयूरला पाहतो आपण. संकेत थोडासा टकला असेल संकेतचा विचार केला थोडासा सलामी लालाय संकेत आणि संकेतचा झेल सुद्धा सोडला आणि त्या प्रकारे झेल च्या हिसाबात मात्र चांगला खेळतोय संकेत चांगला खेळलाय. मागच्या मॅचचा विचार केला तर बल 31 जमीनवरती खेळला होता. याही मॅच मध्ये नॉट आउट राहील का हा प्रश्न पडलाय मैदानाच्या आतमध्ये. आता वेलकम मुसाडणे संघाला. हो कोलाट टाकला होता खोदून काढण्याचा प्रयत्न एक धाव तर वेगाने पुढे गेले. दुसरीचा प्रयत्न तुतुमय थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि फेकी सुद्धा खराब झाली. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण स्कायरा 11 शिरडून संघाची. पहिल्या सत्राचा वादविकेट संपला गेलाय. दापटला वरती टोटल धावा पाहतोय. वेलकम उसाटणे संघ जाऊन पोहोचलाय 59 या आकड्यावरती. एक कमी 69 या आकड्यावरती पाहतो आपण. चांगला केलाय संकेत. तब्बल 70 धाबेचं टार्गेट सेट केलाय. वेलकम उसाटणे संघाने. स्कायरा 11 आई गावदेवी शिरडून संघापुढे. जय हनुमान चिंचिवली वर्सेस सामना आपल्याला पाहायला मिळेल. तलोजा मजकूर. चला तलोजा मजकूर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. बघा इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित तर 2 धावेची पेनल्टी दिली जाईल. अतिशय कडक नियम असतील. शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय आणि कालच्या दिवसामध्ये देखील बऱ्याचशा संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे आपल्याला वारंवार कॉल केले जात आहेत. पहिल्या सत्राचा वादविकेट संपला गेलाय. टोटल स्कोरचा पाहिला आपण. वेलकम उसाटणे संघाने 69 धाबेचा टार्गेट सेट केलाय आणि आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये. बदलापूरचा गोड आवाज श्रवण तुम्हाला यांच्याकडे. हॅलो हॅलो चिक हॅलो. तर चला लगेच देवेन 11 जय हनुमान चिंचिवली वर्सेस तलोजे मजकूर आपण संघ पाहतो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहे आपण पुढे. मनोज म्हात्रे यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते मागचा टॉस आपण संपन्न करायचा. हॅलो चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते लगेचच करणार आहोत टॉस. हेड टॉस जिंकलाय जय हनुमान चिंचवली संघाने. देवेन 11 जय हनुमान चिंचवली संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. हेडचा कॉल आला होता आणि हेड आलाय. नाणेफेकी जिंकली चिंचवली टीमनं प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. खेळाचं दुसरं सत्र सुरू आहे. वळूया मॅच कडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओहो पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मॅच नंबर 3 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत वेलकम उसाडणे आणि त्यांच्या अगेन्स्ट शिरडोन बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 69 धावा बनवला वेलकम उसाडणे टीमनं. 70 चं लक्ष्य उभं केलंय शिरडोन बी. या टीमच्या अगेन्स्ट बॅटची टॉपेज बॅकवर्ड रिझर्व मध्ये विकेट कीपर सलग येणारा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम उसाडणे या टीमचा जर विचार करायला गेला तर सातत्यानं चांगला क्रिकेट या टीमच्या माध्यमातून खेळला जातो. हो
टप्पा पडला खाली राहिला आणि थेट सरळ जाऊन विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचा येणारा मैदानाच्या आतमध्ये हा तब्बल 3रा डॉट बॉल. सलग 3 चेंडू निर्धाव हाताळत असताना गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. चौथा येईल का पाहावं लागेल. होय चौथा देखील आलाय. सलग 4 चेंडू निर्धाव हाताळत असताना षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. P1 चं पहिलं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या 4 बॉल हाताळले डॉट. स्टील टू गो. यावेळी देखील ड्राइव्ह केला. आता चांगला फटका व्ही मध्ये खेळला. लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि एका धावेच्या साथीनं संघ खऱ्या अर्थानं आपलं खातं खुलं करत असताना खातं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन करत असताना संघाचा सरी गणेशा झाला. तो म्हणजे बॅटिंग करत असताना स्कायरा 11 गावदेवी शिरडोन या टीमचं. ओहो यावेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घडले काय. फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. विकेटचं पतन. धक्का लागला पहिला. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये राहिला 0. तेजस मात्रे इज गॉन. बाय रोहित. काय षटक हाताळलं रोहितनं. अवघी एकच धाव खर्च केली आहे आणि एक धाव खर्च करत असताना एक विकेट देखील रोहितनं संपादित केली आहे. वेलकम उसाटणे संघ. ओहो यावेळेला टप्पा पडला. टेकअप झाला. एक्स्ट्रा बाउन्स घेतला आणि थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल सागर पाटील हा लाईट डॉट. सागर पाटीलचं देखील आम्ही कौतुक करू कारण मागच्या मॅच मध्ये त्यानं देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. 48 धावांची खेळी त्यानं मागच्या मॅच मध्ये केली होती. यावेळी देखील क्रॉस बॅटिंग करायचा प्रयत्न. आडवा पाटणा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. बॉलला कॅरी करेल थ्रोबॅक करेल तोपर्यंत एकदा विकपडण्याचा अवधी आणि सहज होते. इथे देखील एकदा विकपडली गेली आहे. यावेळेला ऑनसाइडला टर्न केला. क्रॉस बॅटिट गाव कॉर्नरला फिल्डर. सलगच्या 2ऱ्या बॉलवरती इथे दुसरी सिंगल आली या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुल ऑनलाईनचा बॉल क्रॉस बॅटिंग केला. आडवा पाटणा फटका एक्झिक्यूट केलाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर पुन्हा एकदा प्रचंड वेगाने आलाय आणि सलगच्या 3ऱ्या बॉलवरती इथे 3री सिंगल मैदानाच्या आतमध्ये केली जाते कंप्लीट. स्टील टू गो. 5वा बॉल यावेळेला स्कोअर कट केलाय. क्रिकेटचा क्लास आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जणू काय बॅटरच्या बॅटला तलवारची धार आणि बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. सीमा पार धावा मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटीलच्या बॅटमधून आला. हो टप्पा पडला. एक्स्ट्रा बाउन्स घेतला. सडनली बाउन्स आला
आणि जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये संकेत पाटील अष्टांच्या मागे आपण पाहतोय ज्यानं या मॅच मध्ये भरपूर चांगले बॅटिंग केले. ओव्हर नंबर 2 चा वाजवी खेळ इथे कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात. एका गडाच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये स्कायरा 11 गावदेवी क्रिकेट क्लब शिरडोन हा संघ जाऊन पोहोचला 8 अंकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार षटक क्रमांक 3 मध्ये विशाल आपण पाहतोय. लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर तब्बल 70 धाव्यांचं लक्ष्य आणि 62 अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये म्हणजे 31.00 च्या रिक्वायरमेंट बॅटिंग करायची आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय आणि खेचून मारलाय. चेंडू झाला सीमा पार. हवेशी गप्पा गोष्टी साधत बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. होता दुसरा देखील खेचलाय. बॉल भरपूर काळाव्यामध्ये तरंगतोय. उंची जास्त पण लांबी अखेर यस षटकार. सलगचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये चेक केला जात आहे. यस चेक केला जाईल. या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टेलिव्हिजन स्क्रीन वरती आमच्या टेक्निकल रूम मध्ये चेक केला जाईल नक्की बॅलन्सिंग फिल्डरची कितपत मॅटर करते. षटकार 6 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात क्लिअरली. सलगच्या 2 बॉल वरती 2 षटकार बॅट्समन तकदीर पाटीलच्या बॅटमधून. विशाल पाटीलचा अगेन्स्ट खऱ्या अर्थाने तकदीर पाटीलचा हल्ला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तकदीर पाटील या स्पर्धेतील ही दुसरी षटकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये नावावरती राहिली आहे तकदीर पाटीलच्या. सलगचा येणार तिसरा षटकार. क्रिकेट क्लब शिरडोन या टीमने देखील या स्पर्धेमध्ये विक्रम रचलाय. कारण या स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवसामध्ये आणि संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये याच संघाच्या नावावरती तब्बल 2 षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये तेजस मात्रेनं षटकार हॅट्रिक झळकावली आणि या मॅच मध्ये तकदीर पाटीलनं षटकार हॅट्रिक झळकावली. सलग 3 बॉल 3 षटकार. 12 मध्ये 65 करायच्या होत्या. 3 मध्ये आता 18 आल्यात. संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये 26 अंकावरती. 44 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. चौथा बॉल क्रॉस बॅटिंग खेळला. आडवा बाट्टा फटका हा खेचलाय. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरी देखील झाली कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला कॉलिंग या 2 बॅटरच्या दरम्यान आणि 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. शेवटचे 8 बॉल धावा करायचे 8 मध्ये तब्बल 42. यस या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आशिष दादा म्हात्रे यांचे पिताश्री आदरणीय सन्माननीय शांतारामजी म्हात्रे साहेबांचा देखील शुभागमन झाला. शांतारामजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती असेल या आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान व्हा. कारण स्पर्धा आपली आहे. स्पर्धा आपल्या मुलाची आहे. स्पर्धा आपल्या संपूर्ण खरड गावाच्या मानाची आणि सन्मानाची आहे. सो ग्रामस्थ मंडळ खरड जर आपण कोणी आला असेल तर या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान व्हा आणि आजचा या स्पर्धेचा मना मुराद आनंद घ्या. एन्जॉय करा. दिशा पाहावी लागेल. दिशा पाहावी लागेल. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होईल. आता शेवटचे 7 बॉल धावा करायचे 40.
7 बॉल 40 ची गरज या मॅच मध्ये. ओहो, टप्पा पडल्यावरती सडनली बाउन्स झाला आणि जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये विजयासाठी धावा करायच्या मैदानाच्या आतमध्ये तब्बल 40. देऊया डीजे ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. यस डीजे. सहा बॉल आणि 6 मध्ये विजयासाठी धावा करायच्यात मैदानाच्या आतमध्ये तब्बल 40. नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपल्याला एक मोठी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला पडवेल विरण विभागातील एक दिग्गज संघ तलोजे मजकूर आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला चिंचवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत, एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 40 करायच्या होत्या. पहिला बॉलला मैदानाच्या आतमध्ये डॉट. 5 बॉल आणि 40 ची गरज या मॅच मध्ये. हळूहळू का होईना पण या मॅच मध्ये शिरगाव या मॅच मध्ये आपली पकड मजबूत केली होती. म्हणजे क्षेत्र रक्षण करत असताना वेलकम उसाटणे या टीम. फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे दमदार यशस्वी आयोजक आशिष दादा म्हात्रे यांचे पिताश्री शांतारामजी म्हात्रे साहेबांचा इथे शुभ आगमन झालं. शांतारामजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल या पण आपला देखील वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. या वेळेला पिचिंग करा मैदानाच्या आतमध्ये. अंपायर सिग्नल लो बॉल. आताचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. येस, पंच शेवटचे 2 बॉल. येस, स्टील टू 2 बॉल. 5वा बॉल आडव्या बाटना फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न आणि इथे हळूहळू का होईना पण हा सामना आपल्या खिशामध्ये ओढून घेत असताना वेलकम उसाटणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला विजय मैदानाच्या आतमध्ये संपादित केलाय तो म्हणजे वेलकम उसाटणे या संघाने. विजय संघाचा खऱ्या अर्थाने आम्ही अभिनंदन करू आणि हारलेल्या संघाचा आम्ही कौतुक देखील करू, आभार देखील करू. कौतुक यासाठी की भरपूर चांगला खेळ या टीमचा आपल्याला 2 मॅच मध्ये पाहायला मिळाला आणि आभार यासाठी करू की